नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर तुम्ही आज पाहिलं की उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी आज अजितदादा पवारांचे जे साथीदार होते, म्हणजे त्यांचे अंगरक्षक होते, विदीप जाधव यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या घरच्यांचं, त्यांच्या पत्नीचं, वडील, मुलं यांचं सांत्वन केलं. ते तुम्ही सगळ्यांनी टी व्हीवर पाहिलेलं आहे. पण ही आजची भेट, आजपर्यंत तुम्ही बऱ्याचशा सांत्वनपर भेटी बघितल्या असतील. बरेचसे राजकीय नेते किंवा दुसरे कुठलेही सेलिब्रिटी, मोठे लोकांच्या टी व्हीवर तुम्ही सांत्वनपर भेटी, माजी आमदार, खासदार, मंत्री संत्री कुणीही एखाद्याचं अचानक निधन झालं तर त्याच्या घरी जाऊन सगळे नेते लोक सांत्वन करतात. आणि ती आपली परंपरा आहे की ती घरात अत्यंत दुःखी घर असतं आणि तिथं जाऊन बाकीचे लोक त्यांना धीर देण्यासाठी, एक प्रकारे सांत्वना देण्यासाठी त्यांच्या घरी जात असतात. पण आजची ही भेट एक आपण कधीच न पाहिलेली आज गोष्ट झालेली ही. सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या जे अजितदादांचे अंगरक्षक होते, तुम्ही टी व्हीवर त्यांचे जुने व्हिडिओ पण पाहिलेत, विदीप जाधव म्हणून, ते कायम अजितदादांबरोबर असायचे. आणि त्या दिवशी पण, ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी पण अजितदादा बरोबर होते. आणि दोघांचाही त्या दिवशी अत्यंत वाईट पद्धतीनं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि दोघांचाही मृत्यू झालेला आहे. सुनेत्राताई पवार यांनी आपला पती गमावला त्या अपघातामध्ये, आणि विदीप जाधव यांच्या पत्नीनंही सुद्धा त्यांचा पती गमावला आहे. पण ही अशी भेट होती की आज तुम्ही आजपर्यंत कधीच एवढी वाईट गोष्ट पाहिलेली नसेल एक प्रकारे. आणि सुनेत्राताईंचं एक धीरानं वागणं, एक त्यांची परिस्थिती अशी झालेली, त्यांच्यावर एवढी वाईट परिस्थिती आलेली, स्वतःचा पती, जरी त्या आता म्हणलं जातं वा ते श्रीमंत आहेत, त्यांचे सगळे रिकवर होईल, त्यांचं असं आहे तसं आहे, त्यांच्या घरानं पैशावाला आहे किंवा सत्ताधारी आहे, म्हणजे अत्यंत ते मोठ्या घरातले आहेत, असलं तरी पती ही पतीच असतो, मोठा काय गरीब काय. आज तुम्ही बघितलं विदीप जाधव यांची परिस्थिती काय यांच्यासारखी नाही. त्यांची अत्यंत साधारण आर्थिक परिस्थिती, कारण त्यांचं घर ती पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं आहे की त्यांची परिस्थिती काय श्रीमंत नाहीत, ते मोठे नाहीत. त्यांना पवार कुटुंबियांना रोहित पवार यांनी भेट दिली ती काल, आणि त्यांनी सगळ्यांनीच, पवार कुटुंबियांनी त्यांना धीर देऊन तुमच्या पाठीशी म्हणून सांगितलेलं आहे. पण बाकीच्यांच्या सगळ्यांच्या जरी त्यांना भेटी दिल्या तरी ती गोष्ट वेगळी होती. पण आजचं असे होते की आज दोघींचे जे फोटो व्हिडिओ आपण पाहिले आहेत, दोघींनी आपला पती एकाच दिवशी एकाच वेळेला गमावलेला आहे. धीर कुणी कुणाला द्यायचा अशी परिस्थिती आज होती. पण अत्यंत धीराने ह्या गोष्टीला त्यांनी सामोरे गेलेले आहेत सुनेत्राताई. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि असा वाईट प्रसंग कधीच कुणावर येऊ नये की आपला स्वतःचा पती गेलेला असतानाही एवढी वेळ यावी, असं होऊ नये. ईश्वर असं कधीही कुणाला